तुझ्यात हरवले मी भाग 20. सायलीने आठवड्याचं सामान मागवलं होतं आणि आदित्यही त्याचा आवडता परफ्यूम मिळाल्यामुळे खूप आनंदात होता. मात्र डिलिव्हरीच्या तपासीलात तो परफ्यूम तब्बल एका आठवड्यानंतर मिळणार असल्याचं दिसताच त्याचा उत्साह थोडा कमी झाला. तरीही दिवस नेहमीप्रमाणेच पुढे सरकत होता. अर्ध्या तासातच मागवलेलं सामान आलं. सायली आणि आदित्यने मिळून ते फ्रीजमध्ये आणि स्वयंपाकघरातील कपाटांमध्ये व्यवस्थित लावून ठेवलं. रात्रीचं जेवण तयार केलं. दोघांनी एकत्र जेवलं. दुपारी चित्रपट पाहाला, थोडा वेळ विश्रांती घेतली आणि संध्याकाळी 5 वाजता कॉफीचा आस्वाद घेतला. कॉफी संपताच आदित्य म्हणाला, सायली, मी थोडा बाहेर जाऊन येतो. जास्तीत जास्त 1.5 तास लागेल. सायलीने लगेच नकारार्थी मान हलवली. नको, आज मला बाहेर जायचं नाही. का? माझं कपाट साफ करायचं आहे. त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की आता ते आवरणं भागच आहे. आदित्य हसत म्हणाला, मग ते रात्री करू ना, आता फिरून येऊ. नाही, आजच करणार. ती आपल्या निर्णयावर ठाम होती. आदित्यने पुन्हा हट्ट केला. अगं, एका दिवसाने काय फरक पडणार आहे? सायली काहीही न बोलता त्याचा हात पकडते आणि थेट आपल्या खोलीत घेऊन जाते. तिने कपाटाचं दार उघडलं आणि पुढच्या क्षणी कपाटात कोंबून ठेवलेले कपडे धडाधड खाली पडू लागले. क्षणात संपूर्ण फरशी कपड्यांनी भरून गेली. हे दृश्य पाहून आदित्यचे डोळे अक्षरशः विस्पारले. त्याचं तोंडही उघडच राहिलं. तो काही क्षण त्या कपड्यांकडेच पाहत राहिला. नंतर हळूहळू त्याने नजर सायलीकडे वळवली. सायली डोक्यावर एक हात ठेवून स्वतःच्या विखुरलेल्या कपड्यांकडे अपराधी चेहऱ्याने पाहत उभी होती. तिला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. काही क्षण दोघेही शांत राहिले. शेवटी आदित्यने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, खरंच सायली, हे कपाट आहे की कपड्यांचा डोंगर? त्याचं बोलणं ऐकून सायलीनेही खाली पाहिलं आणि हळूच म्हणाली, हो, मलाही आता तसंच वाटतंय. तिचं उत्तर ऐकून आदित्यने केसांवरून हात फिरवला. अविश्वसनीय आहे हे. ऑफिसला जाताना तू इतकी नीटनेटकी दिसतेस की कोणालाही वाटेल तुझं कपाटही तितकंच व्यवस्थित असेल. खरं सांगू, तुझ्या ड्रेसिंग सेन्सचा मी फॅन झालो होतो, पण हे पाहिल्यानंतर माझा सगळाच भ्रम दूर झाला. असं म्हणत त्याने पुन्हा जमिनीवर पडलेल्या कपड्यांकडे पाहिलं. सायलीने ओठ चावले. माहिती आहे, पण काय करू? दर शनिवारी ठरवते की आज कपाट आवरायचं आणि शनिवाराला की आळस येतो. आजही बाहेर जायचं ठरवलं होतं, पण मग याची आठवण झाली म्हणून नकार दिला. ती कानाजवळ खाजवत म्हणाली, आणखी एक कारणही आहे. आदित्यने भुवया उंचावल्या. काय? सायलीने कपड्यांकडे पाहत हलकसं हसत उत्तर दिलं. मी बाहेर गेले की मला कपडे विकत घ्यायचा मोह आवरत नाही. ती पुन्हा कपाटाकडे पाहत म्हणाली, आणि मला वाटतं, आदित्य तिचं वाक्य पूर्ण करत म्हणाला, की तुझ्या कपाटात नवीन कपड्यांसाठी अजिबात जागा उरलेली नाही. सायलीने रडवेला चेहरा करत फक्त मान डोलावली. सायलीने मान डोलावताच आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि अचानक मोठ्याने हसू लागला. त्याला असं हसताना पाहून सायलीने भुवया उंचावल्या. ती खाली बसली आणि जमिनीवर पडलेले कपडे उचलू लागली. आदित्य मात्र हसतच म्हणाला, सायली, तुझ्या कपाटात नवीन कपड्यांना जागा नाही अशी तू एकटीच मुलगी नाहीस. मला वाटतं जवळपास प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते. तो पुढे म्हणाला, कारण तुम्ही मुली एखादा ड्रेस एकदा घातला की दुसऱ्यांदा घालण्यापूर्वी 10 वेळा विचार करता आणि कुणी म्हणेल, अगं, हा ड्रेस तर तू आधीच घातला होता, याची सुद्धा भीती वाटते, बरोबर ना? सायलीने दोन्ही हातात काही कपडे उचलले होते. ती ते पलंगावर ठेवणार होती, पण आदित्यचं बोलणं ऐकून तिने डोळे फिरवले. काहीही बोलतोस, असं म्हणत तिने ते कपडे पलंगावर फेकून दिले. आदित्य पुन्हा हसला. अगं, आम्ही मुलं तुमच्यापेक्षा भारी असतो. 2-3 वर्ष तोच टी शर्ट घातला तरी काही फरक पडत नाही. उलट एखादा मित्र तोच टी शर्ट घालून भेटला तर आम्ही हसत म्हणतो, अरे वा, आज तर मॅचिंग झालं. तो खोडकरपणे पुढे म्हणाला, पण तुम्ही मुली जर समोरासमोर एकाच रंगाचा किंवा एकाच डिझाईनचा ड्रेस घातलेला दिसला तर आधी एकमेकींकडे बघत राहाल, मग मनात म्हणाल, हिच्याशीच मॅच व्हायचं होतं का? आणि संधी मिळाली तर लगेच ड्रेस बदलून याल. हे मी 100% खात्रीने सांगू शकतो. सायली सुरुवातीपासूनच त्याच्याकडे रागाने पाहत होती. तिने पलंगावर पडलेला एक ड्रेस उचलला, दोन्ही हातांनी त्याचा गोळा केला आणि दात ओठ खात म्हणाली, खूप बोलतोयस ना तू? क्षणाचा विलंब न करता तिने तो कपड्यांचा गोळा आदित्यच्या दिशेने फेकला. आदित्य अजिबात तयार नव्हता. गोळा सरळ त्याच्या चेहऱ्यावर येऊन आदळला. तो 2 पावले मागे सरकला. गोळा खाली पडताच त्याने मोठमोठे डोळे करून सायलीकडे पाहिलंस. अगं, मला मारलंस तू? सायली अगदी शांतपणे म्हणाली, हो, मारलं. ती कमरेवर हात पुढे
ठेवत म्हणाली, म्हणजे तुझ्या कपाटात फक्त मोजकेच कपडे आहेत आणि तेही अगदी नीटनेटके ठेवलेले आहेत असंच ना? हे ऐकताच आदित्यचे डोळे आणखी मोठे झाले. 1 मिनिट, तो थबकला. तुला माझं कपाट कसं माहीत? क्षणभर विचार करून तो स्वतःच म्हणाला, थांब, म्हणजे तू माझं कपाट उघडलंस? सायलीला त्याचा प्रश्न ऐकून आश्चर्य वाटलं. ती सहजपणे म्हणाली, अर्थात उघडलं. तुला आठवत नाही का, तू आजारी असताना हरितजींना तुझे कपडे मीच दिले होते. त्यांनी तुला कपडे घातले, पण कपाटातून ते काढले मीच. हे ऐकताच आदित्यचा चेहरा एका क्षणात बदलला. त्याला आठवलं, त्या कपाटात त्याचे इतर कपडे आणि अंतर्वस्त्रसुद्धा होती. त्याने लगेच डोळ्यांवर हात ठेवला. हलकेच स्वतःशीच पुटपुटला, अरे देवा. सायलीने डोळे बारीक केले. आता काय झालं? आदित्य काही बोललाच नाही. तो फक्त तसाच उभा राहिला आणि सायली त्याच्याकडे गोंधळून पाहत राहिली. सायलीने गोंधळून त्या आदित्यकडे पाहिलं. अरे काय झालं? असा चेहरा का केलास? मी तुझ्या कपाटात एखादा खजिना पाहिलायस का? ती कमरेवर हात ठेवून म्हणाली. आदित्यने डोळ्यांवरचा हात खाली केला, पण त्याच्या चेहऱ्यावरची लाज अजूनही स्पष्ट दिसत होती. तो काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, खजिना नाही, माझे इतर कपडे. इतकंच बोलून तो थांबला. पुढे काय बोलायचं हेच त्याला सुचत नव्हतं. त्याने कपाडावर हलकासा हात मारला. सायलीचं लक्ष मात्र त्याच्या शेवटच्या शब्दाकडे गेलं, माझे इतर कपडे. क्षणभर ती विचारात पडली आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य उमटलं. तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते समजलं होतं. ती हसू दाबण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते काही केल्या थांबत नव्हतं. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. सायली, ती ओठ चावत म्हणाली, म्हणजे ते तुझे बाकीचे कपडे. ती मुद्दाम थांबली. आदित्यच्या चेहऱ्यावरची लाज आणखी वाढली. सायली पुन्हा म्हणाली, जे आतले म्हणजे. बस सायली. आदित्यने लगेच बोट पुढे करून तिला थांबवलं. त्याच्या आवाजात राग नव्हता, फक्त प्रचंड संकोच होता. हे पाहताच सायलीला अजूनच हसू आलं. ती पोट धरून पलंगावर बसली आणि मोठ्याने हसू लागली. आदित्य मात्र हतबल होऊन तिच्याकडे पाहत राहिला. सायली, पुरे आता. पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हसत हसतच ती म्हणाली, अरे ते कपडे सुद्धा किती नीट घरी करून ठेवले होतेस. हे ऐकून आदित्यने पुन्हा डोळे मिटले. तो काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने सायलीचं हसू हळूहळू थांबलं. तिने एक खोल श्वास घेतला आणि यावेळी अगदी मनापासून म्हणाली, पण खरंच आदित्य, मी आजपर्यंत कोणाचंही कपाट इतकं नीटनेटकं पाहिलं नाही. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी होती. खरंच तुझ्या सवयीचं कौतुक करावं लागेल. यावेळी तिच्या चेहऱ्यावर मिश्किलपणा नव्हता. ती खरंच त्याचं कौतुक करत होती. आदित्यलाही ते जाणवलं. त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तो डोकं खाजवत म्हणाला, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला आवडतात. मग ते शरीर असो, घर असो किंवा आयुष्य. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला की मनही शांत राहतं. सायलीने हसत मान डोलावली. छान विचार आहेत. मग तिने डोळे बारीक करत खोडकरपणे विचारलं, मग आता एक काम करशील काय? माझं कपाटही तसंच नीट लावून दे. असं म्हणत तिने निरागस चेहरा केला. आदित्यने कमरेवर हात ठेवले आणि तिच्याकडे पाहू लागला. सायली लगेच हसत म्हणाली, काळजी करू नकोस, माझे आतले कपडे मी स्वतःच नीट ठेवेन. असं म्हणत तिने डोळा मारला. क्षणात आदित्यचे डोळे विस्फारले. बस आता मी निघालो. असं म्हणत तो लाजून मागे वळला आणि अक्षरशः खोलीतून पळतच बाहेर गेला. त्याला असं पडताना पाहून सायली पुन्हा मोठ्याने हसू लागली. ती पलंगावर लोळतच हसतच राहिली आणि आदित्य मात्र बाहेर जाऊन अजूनही स्वतःचीच लाज झाकण्याचा प्रयत्न करत होता. आदित्य खोलीतून बाहेर पडला, पण सायली बराच वेळ पलंगावर लोळत हसतच राहिली. खरं तर आदित्य त्याच्या बाईकवरून बाहेर जाणार होता. सायलीनेही हळूहळू स्वतःला सावरलं आणि पुन्हा कपाट आवरायला सुरुवात केली. जवळपास तासाभराच्या मेहनतीनंतर तिने सगळे कपडे घडी करून व्यवस्थित कपाटात लावले. आता खोली पूर्वीसारखी स्वच्छ आणि नीटनेटकी दिसत होती. संध्याकाळी आदित्य परत घरी आला तेव्हा सायली स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. आदित्य ताजातवाना दिसत होता, पण सायलीला पाहताच त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा तिची ती चेष्टा आणि तिचं खडखडून हसणं उभं राहिलं. तो नकळत अवघडला. सायलीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लगेच तिच्या लक्षात आलं. ती हसत त्याच्याजवळ आली. अरे, मी फक्त तुझी गंमत करत होते. असं म्हणत तिने हलकासा ठोसा त्याच्या पाठीवर मारला. इतकंसं मनाला लावून घेतोस का? आदित्यने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं अवघडलेपणं हळूहळू नाहीसं झालं. तोही हसला. ठीक आहे, पण पुन्हा त्या विषयावर काही बोलायचं नाही. सायलीने लगेच दोन्ही हात वर केले. ओके, वचन.
दोघेही हसले आणि मग उरलेली संध्याकाळ नेहमीप्रमाणे गप्पा, विनोद आणि एकत्र जेवण करण्यात गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी नाश्ता झाल्यावर सायली घरातील धूळ साफ करण्यासाठी तयारी करत होती. तिने आधीच आदित्यला सांगितलं होतं की आज त्यालाही साफसफाईत मदत करावी लागणार आहे. म्हणून नाश्ता झाल्यावर आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, चल सांग, कुठून सुरुवात करू? पण सायली काही बोलली नाही. ती शांतपणे सोफ्यावर येऊन बसली, डोळे मिटले. आदित्यने आश्चर्याने विचारलं, काय झालं? सायलीने डोळे न उघडताच उत्तर दिलं, आज साफसफाई करायची इच्छा नाहीये. का? आज तब्येत जरा ठीक वाटत नाही. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरची गंमत एका क्षणात गायब झाली. तो तिच्याजवळ येऊन तिच्या कपाळावर हलकेच हात ठेवत म्हणाला, सायली, काय झालं? ताप तर नाही ना? त्याच्या स्पर्शाने सायलीने हळूच डोळे उघडले. ती सरळ बसली, त्यामुळे आदित्यचा हात आपोआप बाजूला झाला. सायली हलकसं हसत म्हणाली, अरे काही झालं नाही. आज फक्त काहीच करावंसं वाटत नाहीये. पुढच्या रविवारी साफसफाई करूया. आठवडाभरात घर काही एवढं खराब होणार नाही. ती पुढे म्हणाली, ऑफिसचं काम वाढलं की रविवारीही जावं लागायचं. तेव्हाही असंच पुढच्या आठवड्यात साफसफाई करायची. त्यामुळे काळजी करू नकोस. आदित्य अजूनही तिच्याकडे काळजीने पाहत होता. तरीही मी एकटाच साफसफाई करून घेतो. सायलीने लगेच नकारार्थी मान हलवली. नको, आज काही करायचं नाही. आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू होतं, पण तिच्या आवाजातील थकवा त्याच्यापासून लपला नव्हता. आज सायलीला बरं वाटत नव्हतं, म्हणून तिने आदित्यला रात्रीचं जेवण बनवायला सांगितलं. आदित्यने काळजीने विचारलं, डॉक्टरकडे जाऊया का? सायलीने हलकंसं हसत नकार दिला. नको, काही गंभीर नाही. काल रात्री खोलीत जाऊन मोबाईलवर चित्रपट बघत बसले. तो पहाटे 3:30 वाजता संपला. मग झोप लागली आणि सकाळी लवकर उठले, म्हणून थोडा थकवा जाणवतोय. हे ऐकून आदित्यने तिच्या डोक्यावर हलकासा हात ठेवला आणि म्हणाला, रात्री आपण एकत्र चित्रपट पाहिलाच होता. मग पुन्हा एकटीने पाहायची काय गरज होती? सायली फक्त हसली आणि मान डोलावली. आदित्यने तिला आराम करायला सांगितलं. सायली तिच्या खोलीत जाऊन झोपली आणि रात्रीच्या जेवणासाठी उठवायला सांगितलं. आदित्यने तिच्या सांगण्याप्रमाणे स्वतःचं जेवण बनवायला सुरुवात केली. रात्री जेवायची वेळ झाल्यावर त्याने सायलीला उठवलं. तेव्हा तिची तब्येत आधीपेक्षा थोडी बरी वाटत होती. त्या संध्याकाळीही आदित्यने बाहेर जाण्याचा विषय काढला, पण सायली पुन्हा म्हणाली, आज नको. आज लवकर झोपले तर उद्या लवकर उठता येईल. आदित्यला एक गोष्ट सतत खटकत होती. तो इथे राहायला आल्याच्या सुरुवातीला सायलीनेच सांगितलं होतं की कधीकधी ती शनिवारच्या रात्री बाहेर फिरायला जाते, पण तो इथे राहायला आल्यापासून त्याने तिला एकदाही बाहेर जाताना पाहिलं नव्हतं. ऑफिस, घर आणि शनिवार रविवारही घरातच. सायली काही काळ त्याच्यावर रागावली होती, हे खरं होतं, पण आता ते दोघं चांगले मित्र झाले होते. मग त्याच्यासोबत बाहेर जायला ती का तयार होत नव्हती? सायली अशा गोष्टींचा विचार करणारी मुलगी नव्हती की लोक काय म्हणतील, हे आदित्यला आता चांगलंच समजलं होतं. तरीही सायलीने फक्त एवढंच म्हटलं, तू जाऊ नये, मी इथेच आहे. असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. आदित्य बराच वेळ तिच्या बंद झालेल्या दाराकडे पाहत उभा राहिला. नंतर त्याने हळूच मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन लावला. अगदी मंद आवाजात तो म्हणाला, तिने आजही नकार दिला. समोरून काहीतरी उत्तर आलं. त्यावर आदित्य थोडा नाराजीने म्हणाला, मी तिच्यावर यापेक्षा जास्त जबरदस्ती करू शकत नाही. तिचा स्वभाव मला माहिती आहे. काही क्षण शांतता होती. नंतर त्याने फोन ठेवला. नकारार्थी मान हलवत तो स्वतःशीच पुटपुटला, मी एका विचित्र पेचात अडकलो आहे. शेवटी आदित्य बाहेर गेला आणि जवळपास 1.5 तासानंतर बाहेरून जेवण करून घरी परतला. बाहेर असतानाच त्याने सायलीला फोन करून विचारलं होतं, तुझ्यासाठी बाहेरून काही आणू का? आज सायलीचं चायनीज खायचं मन होतं. ती लगेच आनंदाने म्हणाली, हो, पण अजिनोमोटो आणि व्हिनेगर नको टाकायला. आदित्यने तिच्यासाठी चायनीज जेवण आणलं तर स्वतःसाठी नेहमीप्रमाणे सूप आणि सॅलड घेतलं. तो येईपर्यंत सायलीने त्याच्यासाठी सूप आणि सॅलड तयार करून ठेवलं होतं, जेणेकरून ते दोघे एकत्र बसून जेवू शकतील. दोघांनी एकत्र जेवण केलं. जेवताना आदित्यने पुन्हा तिच्या तब्येतीबद्दल विचारलं. सायलीने फक्त एवढंच उत्तर दिलं, मला फक्त लवकर झोपायचं आहे, दुसरं काही नाही. आदित्य काही बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे गंभीर नजरेने पाहत राहिला. सायलीला मात्र त्याच्या त्या नजरेचा अर्थ समजला नाही. बघता आणखी एक आठवडा निघून गेला. या आठवड्यात आदित्यने 2 ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. मात्र तिथे राहण्याची सोय नसल्यामुळे त्याने पुढे विचार करायचं ठरवलं. आता सायलीच्या घरी राहण्याचा त्याचा कालावधी संपत आला होता. फक्त 1 आठवडा बाकी होता. पण सायलीने आदित्यला काहीतरी सांगायचं ठरवलं होतं. 1 आठवड्यानंतर नाश्ता झाल्यावर सायली आणि आदित्य पुन्हा किराणा सामान मागवण्यासाठी बसले. आज आदित्यचा परफ्यूमही येणार होता, पण आज तो नेहमीसारखा नव्हता. तो थोडा अस्वस्थ दिसत होता. सायली काही विचारली की तो फक्त हो एवढंच उत्तर द्यायचा. कधीकधी तर तिच्या प्रश्नाचं उत्तरही वेगळंच द्यायचा. हे पाहून सायलीने सामानाची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं,
आदित्य, आज काय झालंय तुला? इतका शांत का आहेस? काही बोलायचं आहे का? आदित्यने अचानक तिच्याकडे पाहिलं, एक खोल श्वास घेतला, पुन्हा नजर दुसरीकडे वळवली आणि काही न बोलता उठून निघून गेला. सायलीने त्याला थांबवलं. काही वेळ आग्रह केल्यानंतर आदित्य हळूच म्हणाला, मला तुला काही विचारायचं आहे. सायली काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिली, मग शांतपणे म्हणाली, बोल. आदित्यने तिच्याकडे पाहिलं, अचानक तिचा हात हातात घेतला आणि विचारलं, सायली, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? हे ऐकताच सायली दचकली. आदित्य पुढे म्हणाला, मग तुझे बाबा? हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. तिने हळूच आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला. आदित्यने टेबलवर ठेवलेला सायलीचा मोबाईल तिच्या हातात दिला आणि म्हणाला, सायली, आईला किंवा बाबांना फोन कर, त्यांना इथे बोलाव. त्यांची तब्येत ठीक नसेल तर आपण दोघं गावाला जाऊन त्यांना घेऊन येऊ. पुणेमध्ये चांगल्या रुग्णालयात उपचार करू. तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आदित्य तिच्या उत्तराची वाट पाहत होता, पण सायलीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिने हळूच नजर दुसरीकडे वळवली, एक दीर्घ श्वास घेतला, घशातील आवंठा गिळला. दोन्ही गालांवरचे अश्रू तिने हाताने पुसले. मोबाईल दोन्ही हातांनी घट्ट पकडत ती मान खाली घालून बसली. तिचे ओठ थरथरत होते, जणू ती स्वतःशीच संघर्ष करत होती, सांगावं की नाही. शेवटी तिने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, मी तुझ्याशी खोटं बोलले. हे ऐकताच आदित्यने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सायली पुढे म्हणाली, माझे आई बाबा गावाला गेले नव्हते. आदित्यचे डोळे विस्पारले. त्यांची तब्येतही खराब नाही. काही क्षण शांतता पसरली. सायलीने डोळे मिटले. आतापर्यंत रोखून धरलेले अश्रू पुन्हा वाहू लागले. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, खरं म्हणजे मला आईबाबाच नाहीत, मी अनाथ आहे. इतकं बोलून सायली शांत झाली. आदित्य मात्र स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विश्वास बसत नसल्याचे भाव होते. त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते, पण त्या क्षणी त्याच्याकडे एकही शब्द नव्हता. पहिलं गुपित अखेर उघडं झालं आहे, पण मला वाटतं तुमच्यापैकी अनेकांनी हे गुपित आधीच ओळखलं असेल. तुमच्या प्रतिसादांमधून त्याची कल्पना मला आली होती, पण अजूनही अनेक रहस्य बाकी आहेत, जे हळूहळू समोर येतील. त्यामुळे थोडा संयम ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की पुढचं रहस्य लगेच उघडं होईल, तर तसं होणार नाही. प्रत्येक रहस्य योग्य वेळी समोर येईल. मला आशा आहे की हे पहिलं रहस्य समोर आल्यानंतर पुढे काय होणार याची उत्सुकता तुमच्यात आणखी वाढली असेल. पुढील भागांमध्ये कथा अधिक रंजक होणार आहे. काही नवीन पात्रांचीही एंट्री होईल आणि त्यांचा या संपूर्ण रहस्याशी महत्त्वाचा संबंध असेल. म्हणून पाहत रहा आदित्य आणि सायलीची अनोखी कहाणी, तुझ्यात हरवले मी. तसेच मी चॅनल बनवले होते तेव्हाच आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं राहते, म्हणजे पॅन कार्ड दाखवून. मी तेव्हाच केलं होतं, पण आता यूट्यूब पॉलिसी आपल्या चॅनलवर आल्यामुळे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलेलं ते इनॲक्टिव्ह झालेलं होतं आणि ते आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन डबल करायचं होतं. म्हणून मला 15 मिनिटाचाच व्हिडिओ अपलोड करता येणार होता. तर कालच ऑप्शन आलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं आणि मी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पॅन कार्ड दाखवून केलेलं आहे. तर मला आता 15 मिनिटाच्या वरचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. तर यापुढे आपले भाग नेहमीप्रमाणेच 20-25 मिनिटापर्यंतचे येतील. चला तर मग भेटूया तुझ्यात हरवले मी भाग 21 मध्ये. आणि आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.